greenhouse gases. तर ऑल volatile agents आर ग्रीनहाऊस गॅसेस. CO2 हा प्रिन्सिपल ग्रीनहाऊस गॅस आहे. अँड नॉट जस्ट ग्रीनहाऊस गॅस, हे ओझोनला डिप्लीट पण करतात. तर ओझोन जो आहे तो ओझोन सूर्यापासून येणाऱ्या UVB आणि UVCला थांबवतो. तर आपले ॲनास्थेटिक जे एजंट आहे हे जस्ट ग्रीनहाऊस गॅसेस नाही आहेत, हे ओझोनला सुद्धा उडवतात. त्याच्यातला नायट्रस ऑक्साईड हा दोघं करतो, ओझोनला पण डिप्लीट करतो आणि स्वतः ग्रीनहाऊस पण आहेत. तर कार्बन डायऑक्साईड आहे मेन, पण त्याला प्लांट त्याचा पुन्हा हे करून टाकतात, कन्व्हर्ट करून टाकतात. तर इनहेलेशनलमध्ये डेस सगळ्यात मोठा आहे. 1 बॉटल ऑफ डेस ml नाही लिहिलं त्याने, 886 kg ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड 26 टाइम्स CO आणि 13 टाइम्स ऑफ आयसो. डेसची एवढी कॅपॅसिटी आहे. तर ओझोन लेअर डिप्लिशनमुळे ग्लोबल वॉर्मिंग आणखी वाढते. तर इनकमिंग शुड बी इक्वल टू आउटगोईंग. इनकमिंग सोलर एनर्जी शुड बी तेवढीच रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. परंतु हे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत हे काय करतात की ती जी आहेत तिला पकडून ठेवतात, रिएमिट द रेडिएशन बॅक टू अर्थ सरफेस. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह बॅलन्स होतो, म्हणून वॉर्मिंग होते. तर इवन वॉटर वेपर पण ग्लोबल वॉर्मिंग करते. CO2, नायट्रस आणि सर्व हॅलोजनेटेड फ्लोरोकार्बन्स. तर यातले जे आहेत 5% मेटाबोलाइज होतात, त्याच्यातनं ते क्लोरीन बनवतात. हा क्लोरीन ओझोनला डिप्लीट करतो. डिस्ट्रॉयज 1 लाख मॉलिक्यूल ऑफ ओझोन. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. तर ग्लोबल वॉर्मिंग ते मोजतात वॉर्मिंग पोटेन्शियलमध्ये. तर CO2 सोबत कम्पेअर करतात. CO2चं पोटेन्शियल 1 पकडणार, ग्लोबल वॉर्मिंग 100 टेकन ओव्हर 100 इयर्स. ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. तर COचं सगळ्यात कमी आहे, डेसचं सगळ्यात जास्त आहे. मग स्ट्रॅटेजी काय करता येतील ग्रीनहाऊस गॅसेस प्रिव्हेंट करायला? इक्विपमेंट मॉडिफाय करा. स्कॅव्हेंजिंग सिस्टीम असायला हवी प्रत्येकामध्ये. स्कॅव्हेंजिंग करून तो परत याच्यात नाही टाकायचा आहे, स्कॅव्हेंजिंग करायचं आहे. तो कंडेन्स करणार, मग त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून त्याचं साल्वेज करून रियूज करू शकतो. किंवा डेल्टा सॉर्ब म्हणून येतं, झिओलाईट असतं त्याच्यात, तर तो ॲब्सॉर्ब करतो आणि एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज प्रिव्हेंट करतो. मग नंतर त्याचं आपण स्टीम एक्स्ट्रॅक्शन आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करू शकतो. तर स्कॅव्हेंजिंग सिस्टीम लावायची, क्लोज सिस्टीम ठेवायची म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जाणार नाही. सर्कल सिस्टीम ठेवायची, ओपन किंवा सेमी क्लोज नको. सील टाईट पाहिजे, लीक नसायला हवे. लो फ्लो वापरा म्हणजे कमी पुनर्वापर होईल. कफ एंडोट्रॅकियल वापरा म्हणजे बाहेर निसटणार नाही ते. रियुजेबल ॲनेस्थेटिक इक्विपमेंट वापरा. आता हे याने सरळ वोलाटाईलची जागा सोडून दुसऱ्यावर चालू झाला की कार्बन फुटप्रिंट कमी करावा राहतो. व्हेंटिलेशन सगळं काही बंद करा, म्हणजे व्हेंटिलेशन इक्विपमेंट्स वेन नॉट इन यूज. ही पण ग्रीन स्ट्रॅटेजी आहे ना, कमीत कमी वापर करा. डेस कमी करा, आयसो CO प्रेफर करा, नायट्रस कमी करा. हे बघितलं आपण. टिवा वापरा. प्रोपोफॉल पण कमी आहे परंतु 4 पट कमी आहे. प्रोपोफॉल पण करतो पण 4 पट कमी करतो. नंतर रिजनल इज बेटर. मग ग्रीन डिस्पोजल की वेस्टेज कमी करा, जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरा आणि कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करा की त्याचा प्रॉपर डिस्पोजल करा. तर हा डेल्टा सॉर्ब आहे. कॅप्चर, एक्स्ट्रॅक्ट करा, प्रोड्यूस करा, पुन्हा रियूज करा.